सामन्याला सुरुवात. 3, 2, 1 लेट्स प्ले. स्ट्रायकिंग इनला प्रसाद जटार, नॉन स्ट्रायकिंग इनला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत आहेत. समीर आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. समीर गोलंदाजच्या मार्क वरती. स्ट्रायकिंग इनला प्रसाद. यावेळचा हा बॉल इथे मात्र पहिलाच बॉल व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. मॅच स्टॉप करायचे अंपायर. स्कोर आमचे स्कोर अपडेट करतायत. थोडासा सामना स्टॉप करायचा. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. सामन्याला सुरुवात. पुन्हा एकदा बॉलर तयार होतात. स्ट्रायकिंगला प्रसाद तयार होतात. यावेळेचा हा बॉल पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र ऍड केला जातील. यावेळेचा हा बॉल एक धाव भरपूर वेगाने कंप्लीट झाली आणि आता एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा जर आपण पाहिल्या तर 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक बॉलचा खेळ संपला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फटका अप्रतिम. सॉफ्ट हँडीनं या बॉलला फक्त आणि फक्त दिशा दिली आणि पुन्हा एकदा एक सिंगल इथून कंप्लीट झालेली आहे. प्रसाद जटार चौकारांसाठी ओळखले जातात. ते चौकार आता त्यांच्या बॅटमधून येतील का
हा त्यांच्या बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाला. त्या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं. बॉल चाललाय सीमा पार, रन्स मिळतील 4. येतोय सेक्टर 9 प्रीमियर लीग हा चौकार. अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. नेत्रदीपक फटका, गॅप मधून बॉलला ट्रॅव्हल केलं. याही वेळेला दर्जेदार स्ट्रोक. एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट झालेली आहे आणि आता एकाच धावेवरती इथून शांत राहावं लागेल. पुन्हा एकदा बॉलर तयार होतात. समीर, पुढचा बॉल. या वेळेला स्ट्रोक चांगला. तिथे क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. फेकी चांगली आणि हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरमधील. फटका दमदार. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय सीमा पार, रन्स मिळतील 4. या ओव्हरमधील हा दुसरा चौकार. डीजे मास्टरच्या माध्यमातून प्रेक्षकांना एंटरटेनमेंट करण्याचं काम केलं जात आहे. खूप चांगली क्वालिटी आणि क्लिअरिटी डीजे मास्टरच्या आमच्या आवाजाची दखल देखील त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. यावेळेचा दुसऱ्या ओव्हरमधील पहिलाच बॉल, अप्रतिम डिलिव्हरी, परंतु या बॉलवरती धाव नाहीये म्हणजे डॉट बॉल. आणखीन एक चांगला बॉल. तिथे क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. एक धाव कंप्लीट झालेली आहे. याला समजदारीचं क्रिकेट म्हटलं जातं. ज्या बॅट्समनच्या बॅटमधून चौकार येतात त्याला स्ट्राईक देणं फार इम्पॉर्टंट असतं आणि आता स्ट्रायकिंग इनवरती आणलं प्रशांत या बॅटरला. पुन्हा एकदा बॉलर तयार. ओ, या वेळेला घडतंय काय? पंचांचा सिग्नल नो बॉल, नो +1 म्हणजेच 2 धाबा टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून ऍड केल्या जातात. गजर क्रिकेटचा 16 सेक्टर 9 प्रीमियर लीगचा आपण बघतोय अफलातून आयोजन. इथे या मोमेंटला चांगली फिल्डिंग शॉर्ट कव्हर मध्ये आपण पाहिली आणि हा डॉट बॉल. फटका दमदार आहे परंतु षटकार आलाय. षटकार म्हणजे बॉक्स क्रिकेट मध्ये बॅट्समन झालाय बाद. फर्स्ट विकेट टू गॉन. बॅट्समन प्रशांत बॅक टू द पॅव्हिलियन. यस डीजे. संपलाय 16 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत सेकंड ओव्हर मधील. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेचा हा बॉल शॉर्ट सिलेक्शन बहारदार. बॉल सीमा पार येतोय 4 4 4 चौकार. पुन्हा एकदा त्याच्या स्पेल मधील हा शेवटचा बॉल हाताळण्यासाठी तयार होतो. जर्सी नंबर 9 घालून तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. टीमचा कॅप्टन हा तनिष. चांगली बॉलिंग करतोय परंतु आता थोडासा मार बसला. इथे मागचा पाय वाकवला होता. पुढच्या पायांवरती त्याला स्ट्रोक सजवायचा होता परंतु बॅटला ब्रश झाल्यानंतर बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. ओव्हर नंबर बघता बघता 2चा खेळ आता संपला आणि धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 21 वरती 1 विकेट अशी परिस्थिती बॅटिंग करणाऱ्या टीमची आपल्याला पाहायला मिळते.
अजूनही 12 बॉल बाकी आहेत आणि या 12 बॉलमध्ये आता किती धावा जमवल्या जातील. अफलातून स्पर्धा, तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी स्पर्धा, जी स्पर्धा सर्वच क्रिकेट रसिकांना आनंद देत असते, ती स्पर्धा आपण बघतोय. सेक्टर 9 प्रीमियर लीग. अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. अगदी जर का बघितलं तर जिथे 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 तिथे नजर जाईल तिथे तिथे प्रेक्षक 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 आणि प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार झालाय. गौरवचा पहिलाच बॉल, नो बॉल वरती हा चौकार. काय फटका सजवला. गौरवचं या चौकाराने स्वागत केलं. आणखीन एक अप्रतिम स्ट्रोक. सो ब्युटिफुल, स्लो एलिगेट, जस्ट लुक. दोन बॉल वरती दोन चौकार येतात. आता रंगामध्ये आलाय बॅट्समन प्रसाद जठार. अफलातून खेळ सध्या तो दाखवतोय. या वेळेला मनगटाच्या साह्याने स्ट्रोक त्याने सजवला आणि या बॉलवरती एक धाव आता कंप्लीट झालेली आहे. एका धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 41 धावा. आणखीन एक चांगला फटका तिथे फिल्डर आणि 4 रन्सचा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रसाद जठार सेट ऑन फायर. प्रसाद जठार नावाचं वादळ आता मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालंय. या वादळाला कोण रोकेल हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. बॅटिंग करणाऱ्या बॉलिंग करणाऱ्या टीमच्या प्रेक्षक वर्गामध्ये. फटका तर अप्रतिम, चांगली फिल्डिंग. आता या बॉलवरती रन्स प्राप्त झालेली नाहीये. 2 बॉल अजूनही बाकी आहेत या ओव्हरमधील. फटका अप्रतिम, परंतु तिथे मात्र फिल्डरच्या पायांना स्पर्श केल्यानंतर बॉल चालला डिक्लेअर झोनमध्ये, जिथे एकच धाव मिळणारा. या एका धावेच्या मदतीनं आता रन्स आपण बघतोय 36 धावा, 36. फटका दमदार. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात, जिथे एकच धाव. ओव्हर नंबर 3चा आता खेळ संपला आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 37. 37 धावा धावफलकावरती. पहिला बॉल. इथे पंचांचा सिग्नल नो बॉल आणि नोची 1 रन्स टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाईल. बॉलर नरेश पुन्हा एकदा तयार झाला. इथे चांगला बॉल. धावचीत बाद होण्याची संधी. बॅट्समनने 1 धाव कंप्लीट केलेली आहे. आता एकाच धावेवरती बॅट्समनला इथून शांत राहावं लागेल. प्रसाद जठार सध्या खेळतात वैयक्तिक. यावेळेचा हा बॉल दिशा भरकटली. पंचांचा सिग्नल वाईट +1 म्हणजे 2 धावा. अठ्ठावीस वरती सध्या खेळतोय प्रसाद जठार हा फलंदाज. चांगली बॅटिंग. हो, काय टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं, परंतु इथे मात्र बॅट्समन टी आउट झालेला.
सूर्या सरांचा इशारा, बॅट्समन बाद झाला. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. क्रिक लाईव्हची टीम आता पडताळणी करेल. चला थर्ड अंपायर्स. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. आमचे ऑफिशियल्स अंपायर्स आता चेक करतील बॅट्समन आउट आहे की नॉट आउट. हा डिसिजन आता तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. क्रिक लाईव्हची टीम आमचे खूप चांगलं कार्य करत असताना साहिल, सुमित, विष्णू, निखिल खूप चांगला कॅमेरामॅन वर्क त्यांचं आपल्याला पाहायला मिळते. आणि बॅट्समन झाला आहे OUT आउट. रनआउटच्या रूपानं इतर मात्र फिनिशर 8 या टीमला जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये घातक फलंदाज म्हणून ओळखला जात होता तो प्रसाद जटार इथे रनआउटच्या रूपानं बाद झालेला. एक्केचाळीस धावा 41. इथे बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये जिथे एकच धाव मिळणारा. 42 धावा. इथे लाईन खराब आहे. व्हाईट +1 म्हणजेच 2 धावा बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळाला. बोनस पॉइंट. 3 बॉल अजूनही बाकी आहेत या पहिल्या डावातील. फटका अप्रतिम. समोरच्या दिशेला हा स्ट्रोक त्यांना सजवायचा होता. फटका अप्रतिम, परंतु या बॉलवरती एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. आता धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 45 धावा, 50 सर्वाधिक उच्चांक आहे या मॅचचा. ह्या वेळचा हा बॉल आमच्या व्यासपीठाला आणि कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देणारा हा बॉल आपण पाहिला. व्हाईट +1 म्हणजे 2 धावा धावफलकावरती ॲड केल्या जातात आणि रन्स आपण बघतोय 47 धावा 47. अजूनही 2 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. ह्या वेळचा हा बॉल परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला आणि हा डॉट बॉल. शेवटचा बॉल पहिल्या डावातील. स्ट्रोक चांगला आहे परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक. एक धाव कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने आता धावफलकावरती रन्स आपण बघतोय 48 धावा आणि विजयासाठी 49 धावांचं लक्ष्य. चला नेक्स्ट मॅच टॉससाठी या. विक्टोरियन्स विरुद्ध धडाकेबाज. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या.
धडाकेबाज टीमचे कॅप्टन. इट इज कॉल हेड आणि हेड आला. टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय? बॉलिंग फर्स्ट. बॉलिंग करत असताना असे कोणते खेळाडू आहेत जे 4 षटकं हाताळतील? आहेत ठराविक आमचे सिनियर प्लेयर आहेत चांगल्या टीममध्ये, ते चांगले परफॉर्मन्स करतात असं मला वाटते. स्पर्धा खेळत असताना या स्पर्धेविषयी काय बोलाल? आयोजन कसं वाटलं आणि आमच्या विनय दादाबद्दल काय बोलाल? ऑर्गनायझर सगळं चांगलं झालेलं आहे. विनयने चांगलं हे केलेलं आहे पोरांसाठी आपल्या सेक्शनवरचं, आणि सगळं टुर्नामेंट एकदम बेस्ट आहे. असं ऑर्गनायझर कुठे भेटेल असं आमचं नशीबही आम्हाला भेटलं आहे. थँक्यू सो मच. हे होते धडाकेबाज टीमचे कॅप्टन. आणि आता पुन्हा एकदा बॅटिंग आपल्या वाट्याला आलेली आहे. आता समोरच्या टीमला किती धावांचं टार्गेट द्याल? सेम 40+. आपल्याच आयोजनामध्ये खेळत असताना आपल्या मित्रांचा, आपल्या सवंगड्यांचा कसा प्रतिसाद मिळतो? चांगला चांगला एकदम खूप चांगला प्रतिसाद भेटतोय आपल्या मित्रांकडून आणि चांगला सपोर्ट भेटतोय. थँक्यू सो मच. हे होते या स्पर्धेचे शिल्पकार विनय दादा खडसे. नेक्स्ट इनिंग स्टार्ट झालेली आहे, जिथे लक्ष विजयासाठी 48 धावांचं. गोलंदाजी मार्क वरती अष्टपैलू खेळाडू या टीमचा प्रसाद जठार तयार झाला. 24 बॉल मध्ये 48 धावा. स्ट्रायकिंग इनला यश, नॉन स्ट्रायकिंग इनला तनिष. लेट्स प्ले. सेकंड इनिंगला सुरुवात. अप्रतिम डिलिव्हरी अपील आपल्याला पाहायला मिळाले. अपील मध्ये उत्साह. तो बॅट्समन नॉट आउट असणारा. यावेळेचा हा बॉल पंचांचा निर्णय नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॅटिंग करणाऱ्या टीमचा आता धावांचं एटीएम ओपन झालंय. एक धाव टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाते. पुन्हा एकदा बॉलर तयार होतात. प्रसाद जठार बॅटिंग करत असताना काय बॅटिंग केली, अफलातून खेळ त्यांनी दाखवला. यावेळेला देखील वाईड बॉल पंचांनी घोषित केला. पुन्हा एकदा ह्या वेळचा हा बॉल एक धाव पंचांनी घोषित केली. बॅटला ब्रश झाला. एक धाव आपल्याला पाहायला मिळते. यावेळेचा हा बॉल दिशा भरकटली आणि पंचांचा सिग्नल वाईड बॉल आपण बघतो. एक्स्ट्रा रन्स. लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे. यशला मात्र शांत ठेवलं. आणखीन एक डॉट बॉल. बॉल बॅट्समन यशच्या विरोधात. पाच बॉलचा खेळ संपल्यानंतर 3 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती. यशला आता मोठे फटके मारावे लागतील या मॅच मध्ये, कारण लक्ष मोठं आहे. यशला मोठे फटके मारावे लागतील. प्रयत्न तर केला, परंतु प्रयत्नांना अपयश. ओव्हर नंबर अजूनही या ओव्हर मधील बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत 2. फटका अप्रतिमा. बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न झाला. एक धाव तर कंप्लीट झाली. एकाच धावेवरती बॅटर यशला आता संतुष्ट राहावं लागतंय. खराब बॉल, वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा एक बॉल अजूनही बाकी आहे ओव्हर नंबर 1 मधील. इथे लेग बाईटच्या रूपाने एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. धावफलकावरती रन्स आपण बघतोय 8 धावा. 8 धावा धावफलकावरती बिनगण्याच्या मोबदल्यात. आता आमचे गुणलेखक मित्र सध्या गोलंदाजी मार्क वरती राहुल यांना आपण बघतो आहे. पाहूया राहुलच्या माध्यमातून आता कशा रीतीनं बॉलिंग केली जाईल.
राहुलचा पहिलाच बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु तनिषला इथून मात्र मिळते अपयश. ओ इथे मात्र बॅटला ब्रश झाला. बॉल चालला डिक्लेअर झोनमध्ये, जिथे एकच धाव मिळणारा. तनिष मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो. आता मोठा फटका मारण्याचा जरूर प्रयत्न केला, परंतु एकच धाव. फटका अप्रतिम, नावाला साजेशील असा खेळ सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. अनस्टॉपेबल मॅग्निफिशंट स्ट्रोक समोरच्या दिशेला, हा चौकार. याही वेळेला बॅक टू बॅक लगातार बॅटमधनं 3 चौकार आले. आता दुसरा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल का? 2 बॉलवरती 2 चौकार आलेत. इथे बॉलला डिफेन्स केला, बॉल चाललाय डिक्लेअर झोनमध्ये, जिथे एकच धाव मिळणार आहे. आता या एका धावेच्या मदतीनं टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपण बघतोय 18 धावा, 18 रन्स आपल्याला पाहायला मिळतात टीमच्या स्कोरबोर्ड वरती. राहुल खातोय मार, आणखीन एक मिळतोय 4. आ 22 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावा तुम्हाला इथून विजयासाठी कंप्लीट करायच्या आहेत. बारा बॉल मध्ये 27 करायच्या आहेत या मॅच मध्ये. 12 चेंडू 27 धावा, 27 धावा 12 चेंडू. काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ जिंकणार, कोणत्या टीमचं स्वप्न होणार साकार? तुम्हा सर्वांची लाडकी स्पर्धा, प्रत्येकाच्या मनामध्ये या स्पर्धेनं राज्य केलं. 12 बॉल मध्ये 27 करायच्या आहेत. यावेळीचा हा बॉल चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला, परंतु पंचांनी डेड बॉल घोषित केला. डेलिबेट आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल. विशाल यांचा हा बॉल जर आपण बघितला तर चांगल्या रीतीने त्यांनी बॉलची पिचिंग केली. यशला आता एकच काम करायचंय, सिंगल देऊन स्ट्रायकिंग इनवरती तनिष या बॅटरला आणायचं. पुन्हा एकदा बॉलर तयार. विशालचा हा बॉल, आता दिशा भरकटली आहे. पंचांचा इशारा वाईट बॉल. इथे बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु यष्टीरक्षकाच्या माध्यमातून झाली चूक आणि बाईच्या रूपानं ही एक धाव आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाते. ह्या वेळचा हा बॉल लाय अँड लेन चांगली आहे. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फिरकीचा वारसा जपणारा हा गोलंदाज विशाल माने सध्या गोलंदाजी मार्क वरती इम्प्रेस करतो. काय गोलंदाजी करतो, कमीत कमी धावा देण्याचा तो सध्या प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये विशाल. फटका अप्रतिमा, बॉलच्या मागे फिल्डर, चांगली फिल्डिंग. एक धाव कंप्लीट झालेली आहे. एका धावेच्या मदतीने आता संघ जाऊन पोहोचलाय 25 धावा. आता 8 बॉल मध्ये 24 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला. डिफेंडर्स या टीमला आता 8 बॉल मध्ये 24 करायचे आहेत. इथे वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन्स टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातील. आता 8 बॉल मध्ये 23 करायचे आहेत. तनिष
जोपर्यंत खेळपट्टीवरती टिकून राहील तोपर्यंत विजयाच्या अपेक्षा असतील डिफेंडर्स या टीम कडून. इथे फुटवर्कच मिळालं नाही या फटक्याला असं म्हणावं लागेल. आता डॉट बॉल. इथे बॉक्स क्रिकेटमध्ये षटकार अलाउड नाहीये. बॅट्समन तनिष बॅक टू द पॅव्हेलियन. करायचंय 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 23 करायचे आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज झाला आहे. सचिन कांगणे सध्या गोलंदाजी मार्क वरती 6 बॉल मध्ये 23 धावा त्याला डिफेंड करायच्या आहेत. यश नावात यश आहे परंतु तशी बॅटिंग करावी लागेल बॅट्समन यशला. फटका अप्रतिम आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अप्रतिम स्ट्रोक. 4 चौकार. कोणी धाबा. आणखीन एक अप्रतिम बॉल चालला गोळीच्या वेगाने. डुशुम 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 चौकार. आणखीन एक लगातारचा तिसरा चौकार. शॉट ऑफ द नाईट. आजच्या रात्रीमध्ये अफलातून खेळ दाखवतोय. हरलो नाहीये मी सध्या अनुभव घेतोय. लवकरच माझ्या 6 वाजताचे किस्से तुम्हाला ऐकायला मिळतील हे सध्या बॅटर सांगतो यश. या वेळचा हा बॉल 1 धाव कंप्लीट झाले. आता बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. 2 बॉल आणि विजयासाठी धावा 10. 2 बॉल 10 धावा. 10 धावा 2 चेंडू. बॉल तयार. इथे फटका तर चांगला परंतु या फटक्यावरती एकच धाव मिळणार म्हणजेच आता बॅटिंग करणारा संघ या मॅच पासून दूर चालला. 1 बॉल मध्ये 9 करायचे आहेत. मजबूत स्थितीमध्ये फिनिशर 8 हा संघ आता येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजे फिनिशर हिट या टीमने. जाता जाता धावा मिळाल्या 5.